विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सार्वत्रिक विदर्भातील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर नव्या येणाऱ्या सरकारला चेतावणी देण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करण्याचे प्रयत्न म्हणून विदर्भ राज्य निर्मिती आंदोलनाची सातत्यता कायम ठेवण्याच्या दृष्टीने 1 मे महाराष्ट्र दिनी गोंदिया जिल्हा मुख्यालय शहरातील केंद्रस्थळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आला। या प्रसंगी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे जिल्हा समन्वयक अतुल सददेवे, विदर्भवादी वसंत गवडी, DS मेश्राम, उपाध्यक्ष भोजराज ठाकरे, सचिव रवी भांडारकर, शहर अध्यक्ष महिला आघाडी पंचशीला पानतावणे, मनोहर बोरकर, छाया रामटेके, विजय गणवीर, राजेंद्र बनसोड, गुलाब निर्माण आदी अन्य विदर्भवादी कार्यकर्ता सामील झाले होते। आज 1 मे आहे। आज 1 मे जागतिक स्तरावरती सुद्धा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आंतरराष्ट्रीय कामगार दिवस ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आम्हा सर्व कामगारांनी एकत्रित यावं ही आजच्या घडीला मी विनंती करतो। आणि 1 मेला जो महाराष्ट्र निर्माण झाला 1960ला, परंतु त्या काळामध्ये जे आश्वासनं विदर्भाच्या लोकांना देण्यात आले होते ते आश्वासनं विदर्भाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अजूनही कोणत्याही सरकारने पार पाडले नाही। विदर्भाचा विकास व्हावा, विदर्भाच्या लोकांना योग्य न्याय मिळावा, ह्या दृष्टिकोनातून स्वतंत्र विदर्भ निर्माण व्हावं, ह्या दृष्टिकोनातून सरकारने काम करावं ही आमची सर्वांची मागणी आणि विनंती आहे। आज 1 मे या दिवशी महाराष्ट्र राज्याचे निर्माण झालं, परंतु विदर्भ हा जो आहे हा आमच्या जनतेच्या मर्जीच्या विरुद्ध त्यामध्ये सामील केले गेलेला आहे। विदर्भाची राजधानी म्हणजे मध्य प्रांताची राजधानी नागपूर होती, ते आमची नागपूर राजधानी हे उपराजधानी करण्यात आली आणि त्यानंतर सतत महाराष्ट्राच्या सरकारने सतत या विदर्भावर अन्याय केलेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही दरवर्षी हा जो दिवस आहे काळा दिवस म्हणून पाळतो। कारण का विदर्भावरील अन्याय हा अजून कोणतंच सरकार दूर करत नाही आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि या व्यवस्थेचं सरकारचं आणि जनतेचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे दरवर्षी 1 मेला हा काळा दिवस पाळतो। आजसुद्धा आम्ही सरकारचं जनतेचं लक्ष वेधू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये जे आमचं शोषण होत आहे ते दूर करण्याकरता आमचं स्वतंत्र विदर्भाचं वेगळं राज्य द्यावं। जसं छत्तीसगड जे संपन्न आणि काय म्हणते सुराज्य तिथे चालू आहे, तसंच आमच्या विदर्भामध्ये सुद्धा आमचं स्वतःचं जर राज्य आलं तर इथे आमचा विकास होईल, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळतील, इथे उद्योग येतील आणि ही जी नक्षलाईट म्हणून जो आम्हाला शिक्का लागलेला आहे त्यामध्ये सुधारणा होऊन इथे आमचा विकास होईल। याकरताच आमचं हे आंदोलन आहे आणि हे जेव्हापर्यंत विदर्भ आम्हाला मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आमचं सतत आंदोलन चालू रहेगा। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।